नाही होत नाही, किंवा फवारण्या तर मोठे झाडे फवारणी अवघडच आहे, ते होत नाही. तर मग आपल्याला तिसरा उपाय आपण त्याच्यावर करू शकतो, लाईट ट्रॅपचा. लाईट ट्रॅपचा डेमो आपल्याला या ठिकाणी आपण ठेवला आहे. आता आपण गावाजवळ आहे, घरची लाईट आहे, त्यामुळे इथं लाईट आहे, ते आपल्याला लावता आली. ज्यांच्या शेतामध्ये इलेक्ट्रिसिटीची उपलब्धता आहे ते लोक अशा पद्धतीने लाईट ट्रॅप तयार करू शकतात. त्याला आपण एक टोपलं घ्यायचं, असं त्याचा आकार लहान मोठा छोटा टोपला असलं तरी चालतं, फक्त त्याचं तोंड थोडंसं मोठं असलं पाहिजे. ठीक आहे, टोपलं घ्या, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर एक अशी साधारणतः गाडी अशा पद्धतीने लाईट लावायचा. लाईटचा जेवढा फोकस जास्त, म्हणजे पहिले मोठे बल्ब भेटत होते ते बल्ब जर आपल्याला लावता आले, किंवा या कलरचं न लावता LED लाईट पांढऱ्या कलर, ते जर आपण चार्जिंग लावू शकतो आपण, ते जर आपण लावले अशा पद्धतीचं ट्रॅप आपल्याला शेतामध्ये सेट करायचं. आता हे जे उमनी आणि किडे जे सांगितले भुंगे, त्यांची जी मेलोलिंडी नावाची त्यांची फॅमिली आहे. एक कार्ल लिनियनस नावाचा एक वैज्ञानिक घेऊन गेला, त्याने काय केलं, प्रत्येक जीव जंतू जो आहे त्याला कोणत्या ना कोणत्या वर्गात टाकलं. तसं माणसाला आपण होमो सॅपियन म्हणून आपण म्हणतो की आपले पूर्वज कोण होते, माकड होते, माकडातून त्याचं रूपांतर होत होतं, आपण आजचा माणूस झाला. पहिले होमो इरेक्टस नावाचे होते, आता आपण होमो सॅपियन होतो. तसं काय केलं त्या कार्ल लिनियनस नावाच्या शास्त्रज्ञानं, सगळ्या जीव जंतूचं एका विशिष्ट वर्गामध्ये वर्गीकरण केलं. ही जी आळी आहे, मेलोलिंडी नावाची जी फॅमिली, त्या फॅमिलीमध्ये ही आळी आहे. आणि हिचं जे कॅरेक्टर आहे ती प्रकाशाच्या दिशेनं तिकडे चालल्या जाते, अट्रॅक्ट होते लाईटाच्या दिशेनं. मग लाईटाची व्यवस्था आपण संध्याकाळच्या वेळेला जर शेतामध्ये केली तर ते या दिशेने येणार आणि याच्या अवतीभोवती, म्हणजे जिथं जास्त प्रकाश आहे तिकडे देणार आणि दमून त्याच्यामध्ये पडतात. पडल्यानंतर पाण्यात ते मारणार आहे. तर पाण्यात जर त्याला आपण मारायचं झालं तर आपण त्यामध्ये दोन प्रकारचे केमिकल टाकू शकतो. एक म्हणजे कोणतंही कीटकनाशक टाका, पण कीटकनाशक टाकल्यानंतर काय होऊ शकतं, समजा आता आपण इथं ठेवलं कागदी शेतामध्ये, त्यात कीटकनाशक टाकलं, आपण संध्याकाळी चालले गेलो, इथं कुत्रे वगैरे जे प्राणी येतील ते पाणी पितील आणि ते दुर्दैवाने या ठिकाणी मरू शकतात. तर तो धोका होऊ नये. कीटकनाशक टाकण्याचा धोका तर आहेच. जर शेतामध्ये घेतलं कीटकनाशक टाकायला आपल्या हरकत नाही, परंतु ज्या ठिकाणी आपले पाळीव प्राणी आहे त्या ठिकाणी कीटकनाशक टाकू नका. ते साधं ऑइल टाका. ऑइल तर कुठे उपलब्ध आहे, ऑइल याच्यामध्ये टाकायचं. किडे जर त्याच्यात पडले तर ऑइल ते चिकट असतं, त्याच्यामध्ये उडूच शकत नाही, त्याची कोणतेच मुवमेंट होत नाही आणि पर्यायाने किडे मरतात. हा झाला लाईट ट्रॅप. आता किड्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये नर किड्यांचं प्रमाण जास्त असतं. नर किडे जर याच्यामध्ये पडले, हुमणी आळीचं कॅरेक्टर असं आहे, एक आळी म्हणजे त्याची जो मादी पतंग आहे, मादी भुंगा जो आहे, तो एक कमीत कमी 100 ते 150 अंडे घालतो. एक भुंगा 100 ते 150 अंडे घालतो. जर तुम्ही एक भुंगा मारला, फक्त एकच भुंगा मारायचा, आपल्याला किती आळ्या मेल्या तुमच्या भविष्यात? 100 ते 150 आळ्या मेल्या. आणि एकदा का हुमणी आळी तुमच्या शेतात आली तर एक आळी वेचणं शक्य आहे का तुमच्याकडून? शक्यच नाही. ती जमिनीखाली ती राहते, कशा पद्धतीने त्याची फिडिंग हॅबिट आपल्या सगळ्यांना माहीत असेल. तर असे 15, 20, 5, 50 म्हणजे दर तुम्ही जाऊन पहा, पहिला पाऊस पडल्यानंतर हे सलग 5 ते 6 दिवसापर्यंत हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. तुम्ही शेतात गेल्यावर तुम्हाला दिसून येईल, कधी 50 आहे, कधी 100 आहे, कधी 150. तर प्रादुर्भाव जास्त असेल तर 200 भुंग्यापर्यंत भुंगे या पाण्यामध्ये आपल्याला दिसून येते. किंवा समजून का जर तुम्ही 100 भुंगे त्याच्यात पकडले तर तुम्ही आजच 1 लाख आळ्या मारल्या जमा. आता याला तुम्हाला फारसा खर्च आहे का? काही खर्च नाही. मग दुसरा तुम्हाला एक प्रश्न त्या ठिकाणी येईल की आता इलेक्ट्रिसिटी सगळ्याच्या शेतात आहे का? किंवा अवकाळी पाऊस पडल्यावर गावात लाईट राहत नाही, मग शेतातली कुठून राहणार नाही. पण त्या टॉर्च आहे ना सगळ्याकडे आपल्या बॅटरी, ती बॅटरी गेला बांधायची, त्याचा फोकस याच्यात पडायला. म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही ज्यावेळेस लोकांना सांगायचो लाईट ट्रॅप तयार करा, मग लोकांना साहेब लाईट कुठं राहते का काही सांगायला लागलं तुम्ही. लाईट नाही ना, मग बॅटरी घेऊन तुमच्याकडे बॅटरी तुम्ही आणू शकता. गेल्या वर्षी तुमचं शेत गेलं होतं आणि आपले ते अमोल जास्त शेत गेलं, तुम्हाला हे कंपल्सरी करणं करावंच लागणार आहे आपल्याला, आणि तुम्ही करणारच. कारण एकदा नाही झाडाजवळ लिंबाच्या झाडाजवळ, लिंबाच्या बोरीच्या झाडाजवळ तिथेच असतात ना, चालेल. फक्त काय करता, 2-3 ठिकाणी झालं पाहिजे, मधात झालं होतं. आजूबाजूला झाडाजवळ येतात ते पाण्यात. सांगतो ना, नाही ते झालं म्हणजे ते पेरणीनंतर झालं काका मधात, पेरणीनंतर झालं ना तुमचं मधात. हा आपला पाऊस पडल्यानंतर तर इलाज आहे पहिला, म्हणजे ते शेतात जाणार नाही. लिंबाचं झाड आता ते थांबा एक मिनिट, ती आळीच तुम्हाला सांगतो ती कशी असते. आळी ही 3 अवस्थेमधून जाते, त्याला 3 स्टार म्हटलं जातं. एक असते अंडी अवस्था, दुसरी असते तिची आळीची अवस्था, प्रौढ अवस्था जी आपण खाते की नाही पांढरे आपण पाहतो, तिसरी असते भुंगेरी अवस्था. आता सध्या स्थितीत जर आपण त्या आळी पाहिली तर आपल्या सगळ्यांच्या शेतामध्ये कोश अवस्थेत आहे. कोश अवस्थेत हालचाल करत नाही, त्याला हायबरनेटिंग स्टेज म्हटलं जातं शास्त्रीय भाषेमध्ये.
म्हणजे सगळं खाऊन पिऊन झाल्यावर ती आराम करते. तिचा आरामाचा साधारणतः 3 ते 4 महिन्याचा काळ आहे की जो आता सध्या सुरू आहे. जसा पाऊस पडल्यानंतर कोश अवस्थेतून ती भुंगेरी अवस्थेत जाते. मग भुंगे तयार झाल्यानंतर तिला काहीतरी खायला लागणारच. मग ती काय खाते तुम्हाला सांगितलं, जो पाला आहे बोर, बाबूळ आणि लिंबाचा, त्याचा जो पाला खाते. आणि जसा प्रकाश असेल त्या दिशेने ते जाते. आणि एकदा त्याची भुंगेरी अवस्था संपत आली की ती आपल्या जमिनीमध्ये 15 ते 20 सेंटीमीटरवरती अंडी घालते. अंडी घात तुम्हाला सांगितलं एक आळी साधारणतः 100 ते 150 अंडे घालणार आहे. म्हणजे तेवढ्या आळ्या ती त्या ठिकाणी तयार करते. आणि सगळ्यात खतरनाक तिची जी अवस्था आहे ती आळीची अवस्था, ती 6 ते 8 महिन्यापर्यंत ती त्या अवस्थेमध्ये राहते. आपण सुरुवातीला पाहिलं असेल 2-3 वर्षापूर्वी ज्यावेळेस तुमच्याकडं आपल्या भागात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला, एकाच पिकावरती झाला. पण त्या अळीची क्षमता आता वाढत चालली. तुम्हाला रबीतल्या पिकावर सुद्धा हरभरा असेल गावामध्ये सुद्धा ती अळी दिसायला लागली. पहिले नव्हतं, फक्त खरीपातच ती येत होती. म्हणजे अशी पद्धतीने तिची खायची पद्धत आहे. सध्या ते आता कोश अवस्थेत आहे. पाणी पडल्यावर त्याचे भुंगेरे होणार आहे. लिंबाच्या याच्या झाडाला जाईल, अंडी घालणार. मग त्याच्यामध्येच जर आपण ती सायकल ब्रेक केली, त्याची पुढची जी येणारी पिढी आहे ती पिढी थांबून जाईल. त्यामुळे तुम्हाला हा इलाज करायचा आहे. आता तुम्हाला हे जे 3 उपाय सांगितले, एक सांगितला झाडाची छाटणी करणे, शक्य असेल ते करा. ते शक्य नाही, लाईट ट्रॅप आपण लावू शकतो. आता बरेच लोक यांना हे शक्य नाही. असं वाटतं तुम्हाला असतील ना काय कोणाला लग्न करायची काम आहे ते. मग आपला त्याच्यावर तिसरा एक उपाय आहे. ज्यावेळेस तुम्ही पेरणी करणार आहे तर मेटारायझियम ॲनिसोफोली नावाची एक जैविक बुरशी आहे. ती कृषी विज्ञान केंद्रामध्ये उपलब्ध होऊन जाईल. बऱ्याच ठिकाणी कृषी केंद्र सुद्धा उपलब्ध आहे. तिची बीज प्रक्रिया करून जर आपण पेरणी केली तर बऱ्यापैकी त्याचा म्हणजे इलाज त्या ठिकाणी होतो. दुसरी गोष्ट, ज्या ज्या लोकांकडे शेणखत आहे, शेणखत आपण शेतात टाकतो, त्या शेणखतामध्ये म्हणजे एकरी 5 ते 6 किलो मेटारायझियम ॲनिसोफोली मिक्स करून आपल्याला ते शेणखत टाकायचं. त्याच्याशिवाय ते शेणखत टाकूच नका. हा झाला तिसरा इलाज. हा